दरम्यान बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीवरून सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं विधान केलंय। बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। मात्र पोटनिवडणूक लादल्यास आम्ही लढायला तयार आहोत असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे, कारण त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारत कामकाजही सुरू केलं आहे। तर राहुरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर आता इथंही पोटनिवडणूक लागणार आहे। त्यासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले इच्छुक असल्याची माहिती आहे। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू।